अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजना जी आपली महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, या योजनेमध्ये काही हॉस्पिटल्सची पैसे अशा पद्धतीने घेतात आणि आपल्या मूळ योजनेच्या उद्देशालाच हळहळ फासतात। त्याच्याबद्दल आपण काय कारवाई करणार आहात आणि कारवाईच नाही तर एक एसओपी करून अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी शासन काय निर्णय घेईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली। मी आपल्याला सांगतो की महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही मुळातच एकही रुपये लोकांच्याकडून घ्यायचा नाही, याच उद्देशाने त्यांना आपण एमओयू करून घेतोय। ॲग्रीमेंट झाल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी तिथला असणारा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आणि आमची सगळी यंत्रणा काम करते। या सगळ्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना होत असतात, याच्याबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे आल्या। त्यामुळे प्रश्न जो आपला प्रश्न क्रमांक 2 विचारला आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितले की हो हे खरे आहे। त्याच्यानंतर आपण साधारणतः एकूण 338 प्रकरणांमध्ये आम्ही एकतर 60,47,000 इतका दंड अंगीकृत केला आहे। यातली 12 हॉस्पिटल आपण याच्यामध्ये यांच्यावर कारवाई केली, त्यांना काढून टाकलं। आणि त्याच्यानंतर आता परत आपण जे दुसरा प्रश्न विचारला की आयुष्यमान भारत योजना सुद्धा आता आपल्या ह्या महात्मा फुले आरोग्यदायी योजनेबरोबर जोडली आणि त्याच्यामुळे 1300 जे आपले अगोदरचे आजार होते 1356 ते आता 2399 झाले। म्हणजे आजाराची संख्या वाढवली, आजाराच्या संख्येबरोबर त्यांचे पॅकेजेस सुद्धा वाढवले आणि त्यामुळे पॅकेजेस वाढवल्यानंतर एकाही हॉस्पिटलनं अशी चूक केली तर ती आम्ही जरा सुद्धा कबूल करणार नाही। आता याच्यासाठी आपण असं केलं की या सगळ्या योजनेमध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी एआयच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीची एखादी घटना झाली तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई आपण करतोय। आपण एआयच्या माध्यमातून याच्यावरती अशा पद्धतीच्या हॉस्पिटलची कुठली तक्रार असेल तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही तात्काळ कारवाई करतोय। सन्माननीय पटोले साहेब, आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन की आपण एक जिल्ह्याचे पालकमंत्री, तिथले सन्माननीय आमदार आणि 3 अशासकीय सदस्य यांच्या अध्यक्षतेखालची एक बैठक आपण आयोजित केली आहे, एक कमिटी आपण स्थापन केली। या कमिटीच्या माझी फक्त विनंती सगळ्या आमदार महोदयांना आहे की या कमिटीच्या बैठका व्हायला पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या कामकाजाचा दर 3 महिन्यांनी आढावा घेण्यासंदर्भात आपण एक बैठक, मी सांगतो तुम्ही उत्तर द्या। मी आपल्याला सांगतो, मी मंत्री झाल्यानंतर पहिलं काम काय केलं असेल तर ही कमिटी नेमली। या कमिटीच्या माध्यमातून जोपर्यंत लोकप्रतिनिधी याच्यावरती मॉनिटरिंग करणार नाहीत तोपर्यंत ही योजना अधिक यशस्वी होणार नाही। माझी विनंती आहे की या बैठकीच्या निमित्तानं आढावा झाला पाहिजे। डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरांच्यावर ज्यांच्यावर चूक असेल त्यातला कुणालाही आपण या सगळ्या गोष्टींमध्ये जर चूक असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यामध्ये आम्ही कुठेही मागाटणार नाही। पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधवबाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर। संपर्क 80 55 84 67 77।